नमस्कार, स्वागत आहे तुमचं दिशाच रेसिपीमध्ये। आज आपण इथं चटपटीत आंबट गोड अशी कैरीची लोणची रेसिपी बघणार आहे। त्यासाठी आपल्याला छान अशा 2 कैऱ्या घेऊन घ्यायच्या आहे आणि कैरी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे। आता कैरीच्या देठाजवळ असतो ना चीक असतो, तो स्वच्छ धुवून घ्यायचा आणि नंतर आपल्याला या कैरीची साल काढून घ्यायची आहे। आता साल काढायची ऑप्शनल आहे, तुम्हाला जर नाही काढायची असेल तर नाही काढली तरी चालेल। आणि आता नंतर आपल्याला कैरी हव्या त्या आकारामध्ये कट करून घ्यायची आहे। आता जर तुम्हाला लांब कट करायची असेल तर लांबही तुम्ही कट करू शकतात, पण मी अशा प्रकारे कट करून घेतलेली आहे, म्हणजे कापून घेतलेली आहे। आणि आता आपल्याला लोणचीला फोडणी देऊन द्यायची आहे। त्यासाठी गॅसवर कढई ठेवायची, त्यामध्ये तेल टाकायचं। तेल छान तापलं की त्यामध्ये छोटासा दालचिनीचा तुकडा आणि एक वेलची टाकायची, नंतर जिरं टाकायचं, मोहरी टाकायची, मेथी दाणे टाकायचे, शोप टाकायची आणि धने टाकायचे आहे। आता इथं धने आणि शोप थोडी तुम्ही जाडसर कुटून घेतले तरीसुद्धा चालतील। आणि नंतर असं मिक्स करून घ्यायचं, छान मंद आचेवर होऊ द्यायचं आणि नंतर कैरीचे फोडी टाकून घ्यायचे आहे। आता कैरीचे फोडी आणि मसाले छान असे मिक्स करायचे आहे आणि नंतर यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आणि अजून एकदा मिक्स करून घ्यायचं आणि आता छान वाफ देऊन द्यायची आहे। त्यासाठी यावर झाकण ठेवून द्यायचं आहे। झाकण आपल्याला मोजून 10 मिनटं ठेवायचं आणि नंतर झाकण काढून घ्यायचं आणि छान असा मसाल्यांचा सुगंधसुद्धा आलेला आहे आणि कैरीसुद्धा मस्त झालेली आहे। आता यावरच आपल्याला पाणी टाकायचं आहे, तर मी अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे। आता अजून आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे आणि नंतर तिखट टाकायचं। तिखट आपण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात। नंतर थोडंसं हिंग टाकायचा, थोडीशी हळद टाकायची, धना पावडर टाकायची आणि घरचा मसाला टाकायचा आणि अर्धा चम्मच आपल्याला यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे। छान असं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर यावरती आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे। आता छान आपल्याला अर्धवट ही कैरी शिजवून घ्यायची आहे आणि आता बघा छान अशी कैरी अर्धवट शिजून झालेली आहे। आता इथं आपल्याला लगेचच गूळ टाकून घ्यायचा आहे आणि गुळाला छान पाणी सुटेपर्यंत मिक्स करायचं आणि बघा आता गूळसुद्धा छान विरघळून झालेला आहे। आता यावर आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे। आता झाकण ठेवून आपल्याला 10 ते 15 मिनटं शिजवून घ्यायचं आहे। नंतर चेक करून घ्यायचं, कारण की कैरी ना छान अशी रसरशीत आपल्याला करायची आहे, त्यासाठी छान मऊसूत शिजवून घ्यायची आहे। अजून शिजलेली नाही तर अजून एकदा झाकण ठेवून दिलं मी आणि आता बघा छान अशा कैरी शिजवून झालेली आहे आणि कैरीची लोणचीसुद्धा तयार झालेली आहे। आता तयार झाल्यावरच आपल्याला इथं थोडंसं काळं मीठ टाकायचं आहे आणि चाट मसाला टाकायचा आहे। काळं मीठ आणि चाट मसाला टाकल्याने कैरीच्या लोणचीला खूप छान चव येते। आणि आता बघा छान अशी लोणची तयार झालेली आहे आणि आता आपल्याला ही लोणची ना थोडं पाणी राहू द्यायचं आहे, कारण की थंड झाल्यावरही खूप घट्ट होते, त्यासाठी थोडंसं रस्सा आपल्याला राहू द्यायचा आहे आणि असे छान रसरशीत लोणची तयार झालेली आहे आणि कैरीच्या फोडीसुद्धा छान मऊसूत शिजून झालेले आहे। खूप मस्त रेसिपी आहे, एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि 4 ते 5 दिवस तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून ही लोणची खाऊ शकतात आणि सिंपल रेसिपी आहे। छान अशी चटपटीत आणि आंबट गोड कैरीची लोणची तयार झालेली आहे। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।